पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेदरलँड्स दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटेन यांच्यासोबत ओफला उथ डेक या धरणाला भेट देणार आहेत. सुमारे 32 किलोमीटर लांबीचं हे धरण नेदरलँडच्या उत्तर समुद्रापासून त्याचं संरक्षण करतं, तसंच गोड्या पाण्याचा मोठा जलाशय निर्माण करतं आणि आता अक्षय ऊर्जा केंद्र म्हणूनही कार्यरत आहे. भारत आणि नेदरलँड्स जलव्यवस्थापन, स्वच्छ ऊर्जा, शाश्वत मत्स्य व्यवसाय आणि प्रगत जलतंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देत असताना हा दौरा महत्त्वाचा आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याचा भाग म्हणून स्वीडनमधल्या गटेनबर्ग इथं दाखल होणार आहेत. नॉर्डिक देशातला हा त्यांचा दुसरा दौरा असून भारत स्वीडन संबंधांमधील वाढत्या भागीदारीच्या दृष्टीनं तो महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी स्वीडनच्या नेतृत्वासोबत उच्चस्तरीय चर्चा करणार आहेत. यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक वाढवणं, आर्थिक सहकार्य मजबूत करणं, तसंच भारताच्या वेगानं विकसित होत असलेल्या बाजारपेठेमध्ये स्वीडिश कंपन्यांचा सहभाग वाढवणं यासारख्या विषयांवर भर दिला जाणार आहे. दोन्ही देश कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वच्छ ऊर्जा, सेमीकंडक्टर, मोबिलिटी आणि डिजिटल पायाभूत सुविधा या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. तसंच हवामान बदल आणि कचरा व्यवस्थापन या विषयांवरही चर्चेची शक्यता आहे.